जी आजच्या काळामध्ये अशी शेतकऱ्यांची कंडिशन आहे लग्न जमायची, ती खरी खरी त्यांनी परिस्थिती जी त्यांनी आज पिक्चर मध्ये दाखवली, ती खरंच परिस्थिती आहे. आज शेतकऱ्यांना शेती करतो म्हणून मुलगी भेटत नाही का, तर शेतामध्ये काम करावं लागते, उत्पन्न तुटपुंज आहे. पण जेव्हा प्रत्येकाच्या पाळी येते ना, तेव्हा असं होतं म्हणजे जेव्हा एका माणसाकडं म्हणजे मुलीच्या वडिलांचं जेव्हा लग्न करत असते म्हणजे मुलीचं, त्या टायमाला नवरा काय म्हणतो, मुलीचा बाप काय म्हणतो, काय औषध करणार मुलगी द्यायला, काय होत त्याला. पण जेव्हा त्याची मुलीची पारी येते त्या टायमाला तो काय म्हणतो का, नाही नाही माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, नोकरीला द्यायची. माझं हे म्हणणं आहे का त्यांनी स्वतःपासून पहिली तयारी केली पाहिजे, स्वतःची मुलगी परिषद शेतकऱ्याला दिली पाहिजे, मग लोकांच्या मुलीला म्हणलं पाहिजे का तू शेतकरी नवरा करा. ही परिस्थिती आपल्याकडून स्वतः तयार केली पाहिजे त्यांनी. आता काय होते, तुम्ही शेतकऱ्यांना मुलगी द्या, आणि आपली परिस्थिती आली का मग प्रत्येक आई वडील तेच करतात का माझी मुलीला काम करायला लागलं नाही पाहिजे, शेतकरी नवरा नाही पाहिजे. आज बहुतेक शहरामध्ये आज फ्लॅटच्या 4 चौकटीमध्ये शेतकरी मुलं राहतात, नशा करतात, काय करतात, पण शेतकरी मुलगा समोर तो सगळे त्याचं सगळं बंगला पाणी गाडी बिडी काय असं म्हणतो, 2 रुपये तो कमू द्या, पण तो त्या कष्टावर राहतो, कष्टावर जगतोय आणि बिगर व्यसनी आहे. चांगली मुलांना आज मुली भेटते नाही. आणि तुम्ही पाहता आज व्यसनी दारुड्या लोकांना म्हणजे आपल्याला माहित नाही, ओळख नाही पाळख नाही काय नाही, तिथं आज मुलीचे वडील मुलगी देतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. अशी भरपूर उदाहरणे आहे. आणि जे सरांनी जे काही पिक्चर मध्ये दाखवले हे आमच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी घडलेलं आहे. का बुवा मुलगा बाय गेलो, मग एजंट सांगणार असं नाही नाही मुलगा नोकरीला आहे, मी आमकं झालाय तमकं झालंय, आणि जो परिस्थिती बघायला गेलो आपण त्या टायमाला अक्षरशः ते म्हणणार तू आम्हाला तुला सांगितलंच नाही, तुला खोटं सांगितलं आम्हाला, मुलगा शेतकरी आहे, नोकरी करतोय आणि शेतकरी आहे, नाही आम्हाला जमणार नाही. म्हणजे आणि हा पिक्चर इथून पुढे सरांनी प्रदर्शित केला तर सगळ्यांनी पाहावा, म्हणजे ज्या समाजात आता चालू आहे त्या समाजामध्ये थोडी प्रगती होईल आणि शेतकरी मुलांना मुलगी भेटेल. धन्यवाद. मी सौलता मनोज कुमार शिंदे. हा चित्रपट पाहण्याचा योग आला कारण जे मेन सूत्रसंचालन, चित्रपट निर्माते आणि प्लस त्याच्यामध्ये जे कलाकारची भूमिका जी केली ना, एकदम एवढी परफेक्ट केली ना, आजकालच्या मुलांना काय त्यामधून शिकायला भेटेल हे खूप छान आहे. आणि सरांचं कौतुक मानते मी, का मी ही शेतीमध्ये काही उत्पन्न पिकलं नाही तर तुम्ही काय खाणार आहेत. आज ग्रॅज्युएशन असेल, डॉक्टर मुली असू दे, कोणत्याही क्षेत्रात काम करू द्या, फक्त एक का शेतकऱ्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. आणि एक शेती पिकवणं, त्या शेतीत राबणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप लपलेलं आहे. एवढंच बोलते मी. धन्यवाद. जय शिवराय. आज या ठिकाणी नवरदेव चित्रपटाचं 75वा शो आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी लक्ष्मी थिएटर नारायणगाव या ठिकाणी प्रदर्शित झाला. मला या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करायचे का निरंजनजी देशमुख हे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गायक सर्व काही त्यांनी स्वकष्टाने उभं केलेलं आहे. परंतु त्यांची तळमळ एवढीच आहे, समाजकार्य करत असताना आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतो. त्यांची तळमळ एवढीच आहे का अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या मुलांची बेकारी वाढत चाललेली आहे. आणि सर्वांचा विषय असा असतो, आम्ही सिमेंटच्या जंगलामध्ये आमची पोरगी राहिली पाहिजे, 4 भिंतीच्या आतमध्ये राहिली पाहिजे, तिथं सासू नको असते, सासरा नको असतो, आणि मुंबईला गेल्यानंतर आपले वृद्ध आई वडील सांभाळायची मानसिकता बदलून जाते. त्याच्यामुळं जर अशीच कालांतराने असाच प्रश्न निर्माण होत चालला तर शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मुलं बेकार होणार आहे आणि वेगळ्या मार्गाला जाणार आहे. मला राजू शेट्टी साहेबांनी हा चित्रपट पाहिलेला आहे. 75वा शो या ठिकाणी संपन्न होतोय आणि या शोला मी यावं असं आमचे मित्र पत्रकार निरंजन देशमुख यांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेचा आदर करून सकाळी लवकर मी आमच्या गावातून, कोल्हापूर जिल्ह्यातून निघालो आणि 6 वाजेपर्यंत कसा तरी येऊन पोहोचलो. आणि म्हणून या आज कसल्याही परिस्थितीमध्ये या शोला जायचं असं ठरवलं. आणि इथं आल्यानंतर पहिल्यापासून आतापर्यंतची चित्रपटाची त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या अतिशय प्रभावीपणानं ग्रामीण जीवन, खरं अस्सल गाव आपलं त्याच्यामध्ये दिसतं.
आणि गावाची वास्तव स्थिती काय आहे हे आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये त्यांनी प्रभावीपणानं जे विचार मांडलेले आहेत की शेती आणि निसर्ग हे एकमेकाला पूरक आहेत. आज जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे तो शेतकऱ्यांना मुली का देत नाहीत, तर एक तर मुलींची संख्याच कमी आहे आणि मग मुलींची संख्याच कमी असल्यामुळं मग सगळं क्रम लावत असताना शेवटचा नंबर लागतो शेतकऱ्याचा, तोपर्यंत मुली संपून जातात आणि मग 40-45 वर्ष झाले तरी आपला काही नंबर येत नाही. त्यालाही जबाबदार आपणच आहे. कारण साधारणपणे 80च्या दशकानंतर एक सगळ्याची एक मानसिकता अशी झाली की एक किंवा दोनच मुलं असावं, शक्यतो 2 पोरच असावीत, मुलगी नसावी. आम्ही गर्भातच मुलीला जन्माला यायला नकार दिला. त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. 20-25 वर्षानंतर पोरं जन्माला येत गेली, मुली जन्माला यायच्या कमी झाल्या. 1000 पोरं जन्माला आली की 832 किंवा 33 मुली जन्माला यायला लागल्या. आणि मग ती वाटणी करता करता राहते कोण? सगळ्यात बेभरवशी, सगळ्यात तोट्याचा धंदा कोणाचा? तर शेतकऱ्याचा. मग त्याचा नंबर लागणारच नाही. असं करत करत 22 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 35 झाली, 38 झाली, 40 झालं. आता हे 45ला स्टेज येऊन पोहोचलेले आहे. 45 वर्षाची गावात किमान 200-250 पोरं तरी बिनलग्नाची प्रत्येक गावात दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याला सुद्धा जबाबदार आपणच, कारण आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे. आणि तो संध्याकाळी 7 नंतर स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तरी तो दिवा पाहिजे आपल्याला. त्यापेक्षा पंत्या परवडल्या, पण त्याचा आत्ता विचार केला तर परिणाम दिसतील 10-15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर. पण तरी सुद्धा हे जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपली मानसिकता बदलली पाहिजे. आणि ती मानसिकता नाही बदलली तर हे प्रश्न अजून गंभीर होणार आहेत. आज आपल्या नारायणगाव येथे आदरणीय सन्माननीय राजू शेट्टी साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष, माझ्या मनात पहिल्यापासून होतं की या चित्रपटाचा 75वा शो अशा व्यक्तीच्या हातून आणि अशा व्यक्तीच्या उपस्थितीत झाला पाहिजे की जो शेतकऱ्यांसाठी खास काम करतो. आणि मला आनंद वाटतो की आज अविस्मरणीय क्षण आहे आमच्या जीवनातला की एका शेतकरी पुत्राने आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र ज्यांनी ध्येय झिजावलाय, त्यांनी माझा चित्रपट बघितला, या शेतकऱ्याचा चित्रपट बघितला. मी कृतकृत्य झालेलो आहे, धन्य झालेलो आहे. आता साहेबांनी सांगितलं की ही संकल्पना कशी सुचली, तर गावोगावी ही समस्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना 25 वर्ष मला जाणवली. त्यानंतर मी अगोदर सुरुवातीला शॉर्ट फिल्म काढली होती 2022 साली. 22 सालीच तो लोणी येथे आणि चित्रालय थिएटरमध्ये ती दाखवली होती. त्यावेळेस शालिनीताई विखे पाटील यांनी ती फिल्म पाहिली होती, शॉर्ट फिल्म. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की हा प्रश्न अजून फार गंभीर आहे. मग त्या स्क्रिप्टवर सुधारणा केली आणि अतिशय चांगला चित्रपट 2 तास 20 मिनिटाचा बनवला. गाणे लिहित असताना त्या विषयानुरूप गाणे पाहिजे होते, त्याच्यासाठी सुद्धा 2-4 महिने लागले आणि ते विषयानुरूप गाणे झाले. आता आणि एकच सांगतो की हा चित्रपट 2-4 परीक्षकांनी बघावा, त्याला पुरस्कार मिळावा किंवा तो बाहेर जावा कुठल्या तरी स्पर्धेत, त्याच्यासाठी बनवलेला नाही. तर हा चित्रपट खास करून ग्रामीण भागात लोकांनी बघावा, त्याच्यावर जनजागृती झाली पाहिजे म्हणून मातीशी निगडीत हा चित्रपट आहे. म्हणून आम्ही तो यात्रेत नेला, जत्रेत नेला. एवढा मोठा खर्च करून केवळ थिएटर पर्यंत आम्ही थांबलो नाही. याचं कारण म्हणजे थिएटर पर्यंत येण्यासाठी शेट्टी साहेब बरेच किलोमीटरचं अंतर कापावं लागतं. ग्रामीण भागात थिएटर नसतात, म्हणून आम्ही विनामूल्य लोकांच्या वर्गणीतून जे एलईडी वॉल आहेत त्याची भाडं देतो आणि तो विनामूल्य दाखवलेला आहे. अशा पद्धतीने जनजागृती केलेली आहे. तर हा संघर्ष सांगत असताना फार मोठा संघर्ष आहे, परंतु आता मी त्याच्यामध्ये जात नाही. कोरोना काळात ज्यांचे दुर्दैवाने डोळे गेलेत आणि जे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, आदरणीय संतोष भाऊ रोहम, ते संगमनेरवरून इथं चित्रपट ऐकण्यासाठी आलेले आहेत. या चित्रपटाचं जाहिरात नावलौकिक ऐकून तर त्यांचा एक सन्मान राजू शेट्टी साहेबांनी करावा अशी मी विनंती त्यांना करतो. आज या ठिकाणी नारायणगावच्या या लक्ष्मी थिएटरमध्ये आमचे सहकारी मित्र आणि ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले आमचे सहकारी मित्र, ज्येष्ठ पत्रकार निरंजन भाऊ देशमुख निर्मित केलेला नवरदेव हा चित्रपट बघण्यासाठी
मी संतोष रोहम संगमनेरवरून या ठिकाणी खास आलेलो आहे आणि हा चित्रपट बघितल्यानंतर आपण सगळेजण चित्रपट बघायला आलात, पण मी चित्रपट ऐकायला आलो. याचं वैशिष्ट्य वेगळं असं आहे की मी एक दृष्टीहीन माणूस आहे. गेले 25-30 वर्ष झाले सन्माननीय राजू शेट्टी साहेबांबरोबर आणि महाराष्ट्रातले सगळे ज्येष्ठ शेतकरी नेत्यांबरोबर काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी काय आहेत याची आणि चित्रपट बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की अत्यंत सुंदर त्यांनी त्या चित्रपटाची कथा, पटकथा असेल किंवा सगळं चित्रीकरण असेल, अत्यंत सुंदर पद्धतीने माझ्या कानावर आले. आणि शेतकऱ्याचा ग्रामीण भागातला शेतकरी असेल, त्या शेतकऱ्याचं जीवन काय, तिथल्या मुलांची परिस्थिती काय, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी काय आहेत, आणि हे सगळं वास्तव त्यांनी चित्रपटात मांडलं. आणि अत्यंत सुंदर असा चित्रपट आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी, मायबापांनी आपल्या घरामध्ये हा चित्रपट बघून सगळ्यांनी एकत्र बघावा असा चित्रपट आहे. सगळ्यांना थिएटरला येणं शक्य नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे अशांनी तरी थिएटरला येऊन बघावा. परंतु आपल्या ग्रामीण भागातल्या माझी ती विनंती सगळ्या गावातील ग्रामस्थ मंडळींना की जत्रेमध्ये तमाशा बघतो आपण, सातत्यानं दरवर्षी तमाशा असतो, काहीतरी नाटकं असतात, परंतु माझी विनंती ग्रामीण भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, तरुणांना विनंती की असा चित्रपट जो समाजाला काहीतरी दिशा देऊ शकेल असा चित्रपट आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये अगदी अल्प दरामध्ये, अल्पशा फी मध्ये आपण सगळ्यांनी हा चित्रपट आपल्या ग्रामीण भागातल्या जत्रा महोत्सव असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल अशा ठिकाणी हा चित्रपट आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना, ग्रामीण भागातल्या आपल्या मायबाप जनतेला दाखवावा की जेणेकरून या समस्येचं निराकरण करण्यासाठी भविष्यात या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. या ठिकाणी एकच सांगेन, या चित्रपटाच्या माध्यमातून समाजाचं, ग्रामीण भागातल्या तरुणांचं आणि विशेषतः जे नवीन तरुण आहेत, ज्यांना लग्न करू इच्छितात, जे वयात आलेले तरुण तरुणी आहेत, त्यांच्या समस्या मांडल्यात आणि त्यांच्या सगळ्या कथा आपण या ठिकाणी या चित्रपटाच्या माध्यमातून निरंजन भाऊ आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आपल्या समोर मांडल्यात. मी या ठिकाणी एकच विनंती करेल, राज्य सरकारला विनंती करेल आपल्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं या चित्रपटाला खऱ्या अर्थानं प्रचंड अनुदान दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि असा चित्रपट ग्रामीण भागातल्या प्रत्येक भागात, गावोगावामध्ये जिथं शो लावता येईल तिथं लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने याच्यासाठी या चित्रपटाला भरीव मदत करावी. मी या माध्यमातून राज्य सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस असेल किंवा आशिष शेलार असेल सांस्कृतिक मंत्री, त्यांना विनंती करतो की असे चित्रपट आपण ग्रामीण भागात विनामूल्य दाखवले गेले पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून करावं एवढी या विनंती या निमित्ताने करेल. आणि निरंजन भाऊंनी जो प्रयोग या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी केलाय त्यांना मनापासून त्यांच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो की अत्यंत सुंदर त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणी करून आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नासंदर्भातल्या समस्या मांडल्यात. आणि लवकरच या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातल्या या सगळ्या तरुण तरुणींच्या ज्या लग्नाच्या संदर्भामध्ये, विवाहाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी ग्रामीण भागातली सगळी मंडळी एकत्र बसून भविष्यातल्या अडीअडचणी सोडवल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमला, या चित्रपटाच्या निर्मात्यापासून तर कलाकारापासून तर सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या डोक्यात ही कल्पना आली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चित्रपट काढण्याचं धाडस तुम्ही दाखवलं, हे काही सोपं काम नाही, लक्षात घ्या. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला कोणी सहजासहजी तयार होत नाही, कारण शेतकरी ही एक अडचणीचा भाग आहे जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने. आणि म्हणून अशा विषयावर तुम्ही चित्रपट बनवलाय, याचं धाडस खऱ्या अर्थानं तुम्ही केलंय. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी व्यक्तिशः माझ्या जीवनामध्ये जिथे जिथे मी काम करतोय त्या भागामध्ये आपल्याला काय काय मदत करता येईल, या चित्रपटाच्या माध्यमातून कसं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल, यासाठी आपल्या सगळ्या टीमचा एक सदस्य म्हणून भविष्यात काम करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा चित्रपट आपण सगळ्यांनी, विशेषतः ग्रामीण भागातल्या सगळ्या मंडळींनी अत्यंत बारकाईनं बघावा. आपल्या घराघरात या चित्रपटाचं प्रदर्शन व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आभार व्यक्त करतो की शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे शेतकऱ्यांप्रती त्यांनी आपुलकी दाखवून कोल्हापूरवरून
आज इथे नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांप्रती जी भावना दाखवली आणि मी म्हणतो हा चित्रपट पाहण्यासाठी ते इथे आलेत। एका अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्तृत्व गाथेचा गौरव केलेला आहे, शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे। कारण आज शेतकरी मुलांना मुली मिळणे दुरापस्त झालेले आहे, गंभीर समस्या आहे। त्यावर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आणि आज ते कोल्हापूरवरून इथे हा नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी नारायणगाव येथे लक्ष्मी सिनेप्लेक्स मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये आले। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद। दादांनी जो पिक्चर काढलाय, मी काही शेतकरी नाहीये, पण त्यांचा जो पिक्चर पाहिला आणि त्यातून काही पिक्चरच्या माध्यमातून शिकण्यासारखं पण भरपूर काही आहे। आता आपण अलीकडे जे पाहतोय का झाडांची खूप मोठ्या प्रमाणात तोडणी चालू आहे, पण झाडे लावा झाडे जगवा हा एक त्यांनी पिक्चरच्या माध्यमातून जनतेपर्यंत चांगला संदेश पोहोचवलेला आहे। प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावा आणि झाडे जगवा। जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासंदर्भात या विषयावर ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारा आमचे सहकारी मित्र पत्रकार निरंजनजी देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला नवरदेव हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला। अतिशय सुंदर असा अभिनय त्यांनी स्वतः या चित्रपटामध्ये केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकलाकार यांनी ग्रामीण भागातला जो शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासंदर्भात जो प्रश्न निर्माण झालाय त्यावर प्रकाश टाकण्याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळणे गरजेचं आहे। शेतकरी शेती करत असताना त्याला उत्पन्न मिळतं आणि चांगल्या प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती देखील केलेली आहे, परंतु शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही। शेतीला ग्लॅमर ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणार आहेत। जागतिक मंदी आली, आर्थिक संकट आलं, कंपन्या बंद पडल्यानंतर शेतकरी कधी उपाशी राहणार नाही आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। शेतकऱ्याला आपण राजा म्हणतो, पण शेतकरी ज्यावेळेस शेतकऱ्या वेळ येते त्यावेळेस राजासारखा आपण त्याला वागणूक देत नाही। म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा जो चांगला प्रयत्न निरंजनजी देशमुख यांनी केलाय त्याबद्दल मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचा आभार मानतो की आपण शेतकऱ्यांचा आवाज बनवून या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी न्याय दिला। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। हे वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आदरणीय निर्माते निरंजन देशमुख यांनी या ठिकाणी केलेला आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।